Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Birdi and we are studying manufacturing processes. We are studying unit number 1, Fundamentals of Machining and Machining Operations. In the previous video, we have seen the construction of a drilling machine. In this video, we are going to study the different types of drilling machine. So at the end of this video, you will be able to explain the types of drilling machines. So let's get started. Basically, there are different types of drilling machines like portable drilling machine, sensitive or bench drill machine. Then we have upright drilling machine with a single spindle. We have upright drilling machine with a turret type. Then radial drilling machine, multiple spindle drilling machine, deep hole drilling machine, gang drilling machine, horizontal drilling machine and automatic drilling machine. याच्यातल्या काही ड्रिलिंग मशीन्सचं कन्स्ट्रक्शन आपण थोडक्यात समजून घेऊया. द फर्स्ट इज पोर्टेबल ड्रिलिंग मशीन. आता हे ड्रिल मशीन जे आहे ते आपण सगळ्यात जास्त बघितलेलं आहे, कारण ते आपण खूप वापरात बघतो. मग ते कार्पेंटर्सकडं असतं किंवा फॅब्रिकेटर्सकडं असतं. सो इट इज अ व्हेरी स्मॉल, कॉम्पॅक्ट अँड सेल्फ कंटेन्ड युनिट कॅरिंग अ स्मॉल इलेक्ट्रिक मोटर इनसाइड इट. जर तुम्ही पिक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला लक्षात येईल. It is very commonly used for drilling holes in such components that cannot be transported to the shop due to their size or weight, or where lack of space does not permit their transportation to the bigger type of drilling machine. ज्या ठिकाणी असे आपल्याला होल्स करायचे आहेत की जे आपण ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. म्हणजे आता समजा मला भिंतीमध्ये खिळा मारण्यासाठी किंवा स्क्रू मारण्यासाठी एक होल करायचा आहे. सो भिंत आपण काही घेऊन जाऊ शकणार नाही. सो वी हॅव टू यूज दिस काइंड ऑफ ड्रिलिंग मशीन. और सपोज आपण ज्या ठिकाणी फर्निचरचं काम करायला लागलेलो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा ड्रिल मशीन वापरावं लागतं. मग प्रत्येक वेळेस तो प्लॅंक किंवा ते प्लायवूड किंवा ते लाकूड त्या मोठ्या मशीनवरती घेऊन जाणं काही शक्य नाही आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे ड्रिल मशीन आपण वापरताना दिसतो. फॅब्रिकेशनचं वर्क समजा सुरू आहे, मोठी शेड उभा करायचं सुरू असेल तर त्या ठिकाणी दोन जे आपण ट्रसेस वगैरे तयार करतो तर त्या ठिकाणी ते आपण ड्रिल करण्यासाठी हे मशीन वापरतो. सो इन सच केसेस द ऑपरेशन इज परफॉर्म्ड ऑन द साइट बाय मीन्स ऑफ पोर्टेबल इलेक्ट्रिक ड्रिल. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल टाइप ऑफ अ ड्रिलिंग मशीन. द नेक्स्ट इज सेन्सिटिव्ह ऑर बेंच ड्रिल. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, दॅट इज नथिंग बट अ सेन्सिटिव्ह ऑर अ बेंच ड्रिल. नाउ दिस इज यूज्ड जनरली फॉर अ लाईट वर्क. इट्स कन्स्ट्रक्शन इज व्हेरी सिम्पल अँड सो इज द ऑपरेशन. आपण ते डिटेलमध्ये बघितलेलं आहेच. इट कन्सिस्ट्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ॲज शोन इन द फिगर, वेअर देर इज अ कास्ट आयर्न बेस आणि त्याच्यावरती त्या ड्रिल मशीनचं हेड आणि वर्क टेबल माउंट केलेलं असतं एका कॉलमवरती. द नेक्स्ट टाईप, द व्हर्सटाईल ड्रिलिंग मशीन इज रॅडियल ड्रिलिंग मशीन. आता मोठमोठ्या मशीन शॉप्समध्ये या प्रकारचं ड्रिल मशीन आपण सगळ्यात जास्ती बघतो. दिस मशीन इज व्हेरी युजफुल बिकॉज ऑफ इट्स वाइडर रेंज ऑफ ॲक्शन. इट्स प्रिन्सिपल यूज इज इन ड्रिलिंग होल्स ऑफ सच वर्क दॅट इज डिफिकल्ट टू बी हँडल फ्रिक्वेंटली. आता समजा मोठे एकदम वर्क पीसेस आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे जॉब्स असतात आणि ते जॉब्स हँडल करणं किंवा प्रत्येक वेळेस त्या वर्क टेबलवर ठेवणं शक्य नसतं. मग अशा वेळेस या पिक्चरमध्ये दाखवलेलं जे मशीन आहे त्याचा जो हा आर्म आहे, हा आर्म वर खाली आणि रोटेट सुद्धा होऊ शकतो. मग आपण हा रोटेट करू शकतो आणि त्या मोठ्या जो वर्कपीस आहे त्या वर्कपीसमध्ये हे ड्रिल ॲडजस्ट करून आपण त्याच्यामध्ये होल्स पाडू शकतो. So with the use of this machine, the tool is moved to the desired position instead of moving the work to be or to bring the latter in the position of drilling. Okay, so that is radial drilling machine की जे सगळ्यात जास्त आपण वापरतो. Then we have a special type of drilling machine that is gang drilling machine. फिगर मध्ये बघितलं तर आपल्याला 4 ड्रिल्स याच्यावरती दिसत आहेत. एक हे
हेड आहे, दुसरं हेड, तिसरं हेड, चौथं हेड आणि या प्रत्येक हेडला खाली स्पिंडल्स आहेत आणि त्या स्पिंडल्समध्ये आपण चकच्या सहाय्याने ड्रिल्स वापरू शकतो. अँड दिस इज अ बिग बेस की ज्या एका बेसवरती हे 4 कॉलम्स उभा करून त्याच्यावरती हे 4 हेड्समध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. So it is nothing but a type of multiple spindle drilling machine in which the spindles are arranged in a row. These spindles may be driven either separately or collectively. आपण त्याला एकच ड्राईव्हनी एका वेळेस सेम स्पीडला त्याला रोटेट करू शकतो किंवा इंडिपेंडंटली सुद्धा रोटेट करू शकतो. This machine is very useful when the nature of work is such that a number of operations like drilling, reaming, counterboring and tapping etc. are to be performed in succession on it. मग आता काय करतो आपण की समजा याला आपण ड्रिल लावलं, समजा 10 mm चा ड्रिल लावला. द नेक्स्ट ऑपरेशन मे बी रिमिंग, म्हणजे ते जे आपण ड्रिल केलेलं आहे ते चांगलं सरफेस फिनिश येण्यासाठी रिमिंग ऑपरेशन करतो. मग या नेक्स्ट याला आपण रिमर लावणार. देन वी विल हॅव अ काउंटर बोरिंग ऑपरेशन ऑन द थर्ड कॉलम ऑर द थर्ड ड्रिल आणि फोर्थला आपण टॅपिंग करू शकतो सो दॅट वी कॅन हॅव अ थ्रेडिंग, राईट. सर अशा पद्धतीचं हे गँग ड्रिलिंग मशीन असतं. आता जे काही आपण हे ड्रिलिंग मशीन्स बघितले त्याचा एक आपण व्हिडिओसुद्धा बघूया.
So that is about the different types of drilling machines. In the next video, we will see the different operations that we can do on a drilling machine. Till then, thank you for watching.